हा अपघात दुर्दैवी आहे। ज्या रस्त्यावरनं मोठी गाडी यायला नको त्या रस्त्यावरनं ती गाडी आली। RMCची गाडी होती, म्हणजे कमीत कमी 25 टनाची गाडी होती आणि त्याचा उतार इतका घाणेरडा आहे कारण का तो गाड्यांसाठी रस्ताच नव्हता, तो येण्या जाण्यासाठी चालण्यासाठी रस्ता बनवला होता। ठीक आहे, त्याच्यात काय राजकारण करायचं नाही आहे, पण ती गाडी आली, त्याला स्पीड ब्रेकर नाहीत त्या रस्त्याला। अनेक वेळा सांगून देखील स्पीड ब्रेकर केले नाहीत, म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घातलं नाही आणि अखेरीस एक गाडी मोठी गाडी उतरली, घुसली आणि आज आता 2 जण गेलेले आहेत, काही जण गंभीर आहेत। 4-5 जणांचे हातपाय तुटलेले आहेत आणि ॲडमिट केलेले आहे मुंबईमध्ये। मी स्वतः कमिशनरला बोललो आहे की ज्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं त्यांच्यावरती कारवाई करायला हवी। मुंबईमध्ये आत्तापर्यंत 2 ॲक्सिडेंट झाले, दोन्ही कॉन्ट्रॅक्टर्सच्या चुकांमुळे झाले, पण कुठलीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। कॉन्ट्रॅक्टर्स मोठे मोठे असतात। आता जे मेले आहेत, आता त्याचा बाप तिथे बसलेला आहे, झोपडीत राहतो, काय करणार आता तो बिचारा। असं दुर्लक्ष करून, आणि असं पण नाही की त्यांना सांगितलं नव्हतं। आमच्या नगरसेविका त्यांना कायम सांगत होत्या की इथे स्पीड ब्रेकर लावा, साईड वॉल तयार करा, प्रोटेक्शन वॉल, सिक्युरिटी वॉल। त्यांनी कुठेच लक्ष दिलं नाही। हे तर बरं की ते खाली गेली, ती जर अजून जोरात असती तर बिल्डिंगमध्ये शिरली असती। त्याच्यामुळे कॉम्पन्सेशन द्यावं। मृत व्यक्तीला 20-20 लाख रुपये, 2 लहान मुलं गेली आहेत आत्तापर्यंत तरी, आणि जखमींना जे काही आपण रेग्युलर कॉम्पेन्सेशन देतो ते द्यावं। आणि ही आमची हक्काची आणि हट्टाची मागणी आहे की महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि हा अपघात झालेला आहे, याची भरपाई महानगरपालिकेने करून द्यायला। दुसरी कारवाईसाठी कशा प्रकारचे नाही का, आता आम्ही कमिशनरशी बोललो आहे, माझ्या अंदाजाने हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचेल। मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत, त्यांच्या भागातला हा अपघात आहे, त्यांनी न्याय दिला पाहिजे गरीबांना। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।